वर्तुळावरील 10 बिंदूतून जास्तीत जास्त किती त्रिकोण काढता येतील? तर अशाच प्रकारचे प्रश्न हे नेहमी परीक्षेमध्ये विचारले जातात. फक्त काही वेळा इथं त्रिकोण विचारलेला आहे, तुम्हाला रेषाखंड विचारला जाईल, चौरस विचारला जाईल, म्हणजे आकृती वेगळी विचारली जाईल. आता आपल्याला सर्वप्रथम हे माहिती पाहिजे की आपल्याला जी आकृती विचारलेली आहे ती आकृती काढण्यासाठी आपल्याला किती बिंदू लागणार आहेत, कारण त्याशिवाय तुम्हाला पुढचं गणित हे सोडवता येणार नाही. आता हे गणित जर तुम्ही सरळ सोडवायचं म्हटलं तर साधारणतः तुम्हाला 2 ते 3 मिनिटं लागू शकतील, परंतु आपण काही इथं ट्रिक देणार आहोत की ज्या ट्रिकने तुमचं हे गणित काही अगदी सेकंदामध्ये सुटून जाईल. आता याच्यामध्ये नेमकी ट्रिक काय वापरायची आहे? आपल्याला दिलेले जे काय आहेत ते बिंदू किती आहेत ते बिंदू तुम्ही इथं साईडला लिहून घ्या की आपल्याला दिलेले बिंदू हे 10 बिंदू आहेत आणि आपल्याला काढायचं आहे त्रिकोण की ज्या त्रिकोणासाठी आपणाला लागणारे बिंदू हे 3 बिंदू लागतात. मग आता ज्यावेळेला आपण सोडवणार आहोत, सोडवताना सुरुवातीला आपण हे जे काही 3 बिंदू आहेत ते 3 हा नंबर घ्यायचा, 3 हा आकडा घ्यायचा आणि जो आपल्याला दिलेले एकूण बिंदू आहेत तो आकडा हा वरती घ्यायचा. मग आता याच्यामध्ये 3 बिंदू आहेत म्हणून 3 गुणिले 2 गुणिले 1 हे उतरत्या क्रमाने तुम्हाला इथं लिहायचं आहे. आणि याच पद्धतीनं आपल्याला 3 बिंदू लागणार आहेत त्या आकृती काढण्यासाठी, म्हणून आपल्याला वरतीही 10 पासून उतरत्या क्रमाने 3 अंक घ्यायचे, म्हणजेच 9 असेल किंवा 8 असेल, 10, 9, 8 अशा पद्धतीनं तुम्ही घेतल्यानंतर हे तुम्ही सोडवून पाहायचं आहे. सोडवून पाहिल्यानंतर तुम्हाला याचं उत्तर मिळणार आहे की 12 गुणिले 10 बरोबर 120, म्हणजेच वर्तुळावरील 10 बिंदूतून जास्तीत जास्त त्रिकोण काढले आपण तर ते त्रिकोण आपल्याला 120 त्रिकोण मिळतील, म्हणजेच पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर राहील. अशाच प्रकारे तुम्हाला एखादी वेगळी आकृती जरी दिली तरी इथं फक्त तुमचा नंबर चेंज येईल. इथं तुम्हाला एखादा चौकोन विचारला तर इथं तुमचा नंबर 4 येणार आणि 4 वेळा तुम्हाला तो गुणाकार करायचा, म्हणजे 4 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 1 अशा पद्धतीनं. त्यानंतर इथं तुम्हाला एखादा रेषाखंड विचारलेला आहे तर तुम्ही तिथं फक्त 2च घ्यायचं आहे, 2 गुणिले 1 घ्यायचं आहे, म्हणजे ते 2 अंक राहतील. तर अशा पद्धतीनं तुम्हाला जर प्रश्न आला तर तो प्रश्न सोडवायचा आहे.